शक्तीपीठ महामार्गावरून सुप्रिया सुळे आक्रमक, आधी आहे ते रस्ते दुरुस्त करा, मग नवीन रस्ते बांधा. शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील अनेक भागातून प्रचंड विरोध होत असून सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करावी अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शक्तीपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापेक्षा राज्यातील सध्याचे रस्ते दुरुस्त करण्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली. शक्तीपीठ महामार्गावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा. शक्तीपीठ करत असताना महाराष्ट्रातील सर्व रस्त्यांची काय परिस्थिती आहे हे मी सांगायला नको. राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरही त्यांनी सरकारला लक्ष केले. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. आहे ते रस्ते आधी दुरुस्त करा, पुढे कशाला नवीन नवीन रस्ते बांधता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुलांनी पाठवलेल्या रस्त्यांच्या व्हिडिओंचा उल्लेख. राज्यातील लहान मुले तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची दुरावस्था समोर आणत असल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले. खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे सांगत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या प्रश्नावर आंदोलने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. ठेकेदारांच्या आंदोलनावरही सरकारवर निशाणा. मुंबईत सुरू असलेल्या ठेकेदारांच्या आंदोलनाचा संदर्भ देत सुळे यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगितले. एकीकडे शक्तीपीठला हजारो कोटींचा खर्च करत आहात आणि ज्यांनी कामे पूर्ण केली आहेत ते मेरिटवर आहेत, त्यांना निधी देत नाही. त्यांच्यासाठी या सरकारकडे निधी नाही अशी टीका त्यांनी केली. सरकारचे आर्थिक धोरण नेमके कोणत्या दिशेने चालले आहे असा सवाल उपस्थित करतही परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले. शाळांमध्ये शूटिंगच्या GRवरून सरकारला सुनावले. अभिजित दिपके यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने शाळांमध्ये शूटिंग करण्यास मज्जाव करणारा GR काढल्याचा दावा करत सुळे यांनी या निर्णयाचा निषेध केला. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. मनमोकळेपणाने बोलण्याचा आणि वास्तव समोर आणण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी वास्तव समोर आणण्यासाठी व्हिडिओ काढले आणि तक्रारी केल्या तर त्याला गुन्हा मानणे चुकीचे असल्याचे सांगत सुळे म्हणाल्या की आमच्या मुलांनी जर वास्तव समोर आणलं आणि तो जर गुन्हा असेल तर मी स्वतः तो गुन्हा करेन आणि मग आम्हाला या सरकारने जेलमध्ये टाकावे. SIR मुदतवाढीवर कार्यकर्त्यांना आवाहन. SIR यादीबाबत बोलताना सुळे यांनी मुदतवाढ मिळाल्याचे सांगितले. ज्यांची नावे यादीत राहिली आहेत किंवा नावामध्ये काही चूक आहे त्यांना दुरुस्ती करण्यासाठी पुढील 2 महिन्यांचा कालावधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अनुभव सांगताना अनेक नागरिकांची नावे 2 ठिकाणी आल्याचे तर काही ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील 2 महिने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कामासाठी प्रयत्न करतील असेही त्यांनी सांगितले. मोदींच्या बारामती दौऱ्यावर सुळे म्हणाल्या, कन्फर्मेशन नंतर कळवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 16 ऑक्टोबरच्या बारामती दौऱ्याबाबतही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. मोदींना पत्र लिहिण्यात आले असून कार्यक्रम कसा असेल, तारीख निश्चित आहे किंवा त्यात 1-2 दिवसांचा बदल होणार आहे का याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कन्फर्मेशनचं पत्र आल्यानंतर कळवू असे सुळे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी शरद पवार गट NDAमध्ये जाणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. आमची चर्चा 12 वर्षे चालते, त्यामुळे 12 वर्षे आम्ही जाणार असे तुमचे सर्व चॅनेलवाले दाखवतात. आणखी 3 वर्ष चालू दे, काही हरकत नाही, तुम्हालाही तुमचा चॅनेल चालवायचा आहे असे त्या म्हणाल्या. आपला पक्ष सध्या विरोधी पक्षात असून गेल्या 12 वर्षापासून विरोधी पक्षात राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण निष्ठेने काम करत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. प्रचंड विरोध त्याचा येतोय. माझी एकच काळजी मला वाटते की एक तर त्याला प्रचंड विरोध होतोय, त्याच्यामुळे कुठल्याही प्रोजेक्टला
विरोध होत असेल तर तिथल्या स्थानिक लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा. दुसरी एक बातमी वर्तमानपत्रात आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्समध्ये कालही आली आजही आली की शक्तिपीठावर प्रचंड खर्च होतो आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या सरकारने निर्णय घ्यावा. एकतर शक्तिपीठ करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. तुमच्या चॅनल्सचे आणि या राज्यातल्या लहान मुलांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने मुलं ट्विट करतायत, तंत्रज्ञानाचा उपयोग करतायत आणि व्हिडिओज बनवून पाठवत आहेत. आजच मला एक फोन मेसेज आला आहे की पुण्यामध्ये एक मुलगी ही ॲक्सिडेंट झाला आहे तिचा खड्ड्यांमुळे. आत्ताच बातमी आली. नाशिकमध्ये आंदोलनं रोजच चालू आहेत आणि ही फक्त नाशिक किंवा पुण्याची नाही, ह्या राज्यात सगळ्या भागांमध्ये खड्डे में रस्ता की रस्ते में खड्डा अशी परिस्थिती असताना हे रिपेअर पहिलं करा, म्हणजे आहे ते मोडकं नीट तरी करा ना आणि पुढे कशाला नवीन नवीन रस्ते बांधताय. आणि आर्थिक अडचण आहे का, तर राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे हे सगळा डेटा सांगतो आहे. या सगळ्या परिस्थितीत पहिले आहेत ते रस्ते नीट करावे महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर एवढा मोठ्या प्रोजेक्टचा घाट घालावा अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकार. नाही, ते माझ्याही वाचनात आलं की कालपासून महाराष्ट्रातले सगळे ज्या लोकांनी कामं केली त्यांचे पैसे दिलेले नाहीत. हा विषय अतिशय गंभीर आहे. मला एक कळत नाही की जर म्हणजे एकीकडे तुम्ही शक्तिपीठ हजारो करोडो रुपयाचा प्रोजेक्ट करताय आणि तुम्ही ज्यांनी कामं केली आहेत पूर्ण जी मेरिटवर आहेत त्यांना निधी देत नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यासाठी निधी नाही आहे या सरकारकडे आणि मग पुन्हा नवीन हजारो करोडो रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे मला समजतच नाही की महाराष्ट्र सरकारचं आर्थिक धोरण नक्की कुठल्या दिशेने चाललं आहे. अतिशय चिंताजनक. लोकशाही आहे, दडपशाही नाही. हा निर्णय जो आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. ही आपल्याला मनमोकळे श्वास घेण्याचा बोलण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केला आहे. त्याच्यामुळे अशी ही चोरी लपवण्याचा जो अतिशय दुर्दैवी हा प्रयत्न चालला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. प्रत्येकाने व्हिडिओ काढावे आणि त्यांची कंप्लेंट द्यावी. हे सरकारचं चुकीचं धोरण आहे आणि हा अन्याय आहे आणि ते पण नवीन पिढीच्या शिक्षणाबद्दल. NEPचं मोठं धोरण आणण्यासाठी एवढं क्रेडिट हे सरकार घेतं. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक वेळेस मोठी मोठी उद्घाटनं करतात. करोडो रुपयाचा धुराळा त्याच्यावर होतो. मग आमच्या मुलांनी मनमोकळेपणे जर वास्तव राज्याच्या समोर आणलं तर तो गुन्हा झाला आणि तो गुन्हा असेल तो मी स्वतः तो करीन आणि मग जेलमध्ये टाकावं आम्हाला या सरकारने. नाही, असं नाही. SIRची एक्सटेन्शन पहिल्यांदा केलं होतं, तो आता एक्सटेंड झालेलं आहे. आता ज्यांची नावं राहिलेली आहेत त्यांना 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पुन्हा अपिअर होऊ शकता आणि तिथे सांगू शकता की मला माझं नाव घालायचं आहे किंवा एखादी चूक झाली असेल नावामध्ये, वयामध्ये, फोटोमध्ये तर करेक्शन करण्यासाठी इलेक्शन कमिशनने 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. तर आज आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की ताकदीने आम्ही उतरून सगळे BLO असतील, संघटना असेल, गावकरी असतील यांच्यापर्यंत पोचून आणि अर्थातच सरकारची ही जबाबदारी आहे. तर सगळ्यांनी मिळून हे पारदर्शक व्हावं याच्यासाठी सगळ्यांनी मिळून पुढचे 2 महिने प्रयत्न केले. पारदर्शक होते असं वाटतं. माझ्या लोकसभा मतदारसंघाचा मी अनुभव सांगते. मी डेली मॉनिटरिंग करते त्याचं आणि माझ्या अनेक भागांमध्ये म्हणजे अनेक लोकांची नावं 2 ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी प्रश्नचिन्ह झालेले आहे. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यात आम्हाला अग्रेसिव्हली काम करावं लागेल की ह्याच्यात किती तफावत आहे आणि गॅप्स आहे. त्यामुळे पुढचे 2 महिने एक संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आमच्या सगळ्या पदाधिकारी, आमचे वरिष्ठ नेते, आम्ही सगळे फील्डवर या कामासाठी असू. आणि आमची चर्चा 12 वर्ष चालली आहे. त्याच्यामुळे 12 वर्ष आम्ही जाणार असं तुम्ही सगळे तुमच्या चॅनलवर दाखवत आहे. त्यामुळे 12 वर्ष ही चर्चा चालू आहे. अजून 3 वर्ष चालू दे, काय खरं आहे. तुम्हाला पण चॅनल चालवायचं आहे त्यामुळे त्याच्यात काही गैर नाही. माझ्या माहितीप्रमाणे आमचा पक्ष हा आज विरोधी पक्षात गेले 12 वर्ष आम्ही आहोत आणि ह्या देशाचे मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण निष्ठेने आम्ही काम करतो. मोदीजींना पत्र लिहिलेलं आहे. आम्ही त्या प्रोग्रॅम नक्की कसा असेल, 30 तारीख का एखादा दिवस पुढे मागे होईल, त्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतो. एकदा कन्फर्मेशनचं पत्र आलं की तुम्हाला नक्की सांगेन.
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.